कुठल्याही उद्योग नगरीच्या विकासात कामगार हा खूप महत्त्वाचा घटक आणि वस्त्रोद्योग हा तर लेबर ओरिएंटेड उद्योग. इचलकरंजी घडवण्यात सुद्धा कामगारांचं खूप मोठं योगदान आहे. वस्त्रोद्योगावरील सध्याच्या मंदीचं सावट इचलकरंजीवर सुद्धा आहे, त्यामुळे कामगारांचे सुद्धा प्रश्न आहेतच, पण ते सोडवण्यासाठी वेगळ्या पातळीवर प्रयत्न होत आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी, वस्त्रोद्योग म्हटलं की प्रदूषणाचा प्रश्न येतो. इचलकरंजीनं यासाठी नेमकं काय केलंय बघूयात. सायझिंग युनिट्समध्ये खळ लावण्याचं काम होतं. डायिंग आणि प्रोसेसिंग युनिट्समध्ये कपड्यांवर रंग चढवण्याचं काम केलं जातं. केमिकल प्रोसेसिंग होतं, ब्लिचिंग होतं. या सगळ्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो. या प्रक्रियेतून प्रदूषित झालेलं पाणी पर्यावरणाचा नाश करतं. याच कारखान्यामुळे पंचगंगा नदीतल्या प्रदूषणाची समस्या वाढत होती. पण त्यावर उपाय म्हणून सर्व उद्योजकांनी मिळून CETP सारख्या प्रकल्पात पुढाकार घेतला, ज्यामध्ये एकत्रितरित्या या कारखान्यांमधील प्रदूषित पाण्यावर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया होणार आहे. भारतातलं एकमेव उदाहरण आहे आमचं की सगळ्या उद्योजकांनी मिळून काय ना काय कॉन्ट्रीब्युशन घालायचं, नगरपालिकेनं काय ना काय कॉन्ट्रीब्युशन घालायचं, राज्य सरकारनेही नंतर आम्हाला मदत दिली. या सगळ्यांची मदत घ्यायची आणि सगळ्या उद्योजकांचं एकत्रित सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी पाणी एकत्रित करायचं, ते प्रक्रिया करून सोडण्यायोग्य करून पंचगंगा नदीत आम्ही सोडतोय. अशा पद्धतीचा भारतातला एक आयडियल प्रोजेक्ट इतरत्र कुठं पाहायला मिळणार नाही, असा प्रोजेक्ट आम्ही उभा केला. आधुनिकतेच्या वाटेनं जाणारे उद्योजक इथे आहेत. वस्त्रोद्योगासाठी आवश्यक धोरणं राबवणारे राज्यकर्ते इथे आहेत. या सगळ्याला पोषक संशोधन आणि मार्गदर्शन सतत पुरवणारी DKTE सारखी संस्था इथे आहे. म्हणूनच इचलकरंजीच्या विकासाचं गणित जमून आलंय. एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे, तर इथं असं उलटं त्याचं गणित आहे. 100 धागे सुखाचे, एक धागा दुखाचा. याप्रमाणे धाग्याला धागा आडवा तिडवा गुंडाळून आम्ही जे कापड तयार करतो, ते भारतातले सगळी जनता ते कापड वापरते. इव्हन फॉरेनला सुद्धा ते कापड गेलेलं असतं. वस्त्रोद्योगावर आज घडीला जरी काही काळापुरतं मंदीचं सावट असलं, तरी पंचगंगेच्या काठावरची इचलकरंजी या अवघड वळणावरून सुद्धा वाट काढत पुढे जात राहील, हा प्रखर आशावाद इथे आहे. या उभ्या आडव्या धाग्यातलं अतूटपण गेल्या 100हूनही अधिक वर्ष शाबूत आहे, ते या सगळ्यामुळेच.